पुणे अपघात प्रकरणात अटकेत असलेल्या सुरेंद्र अग्रवालला आज कोर्टात हजर करणार, तर विशाल अग्रवालचा ताबा घेण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार. आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीवरून डॉक्टर अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती. 26 डिसेंबर 2023ला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिल्याचं समोर. मी लोकप्रतिनिधी असल्यानं अनेक जण माझ्याकडे शिफारस पत्र घेण्यासाठी येतात. योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेंचं स्पष्टीकरण. पुण्यातल्या कल्याणीनगर कार अपघात प्रकरणामध्ये ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप. दोघांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी, तर स्विफ्टमधून 3 लाख रुपये आणणाऱ्या शिपायाला देखील अटक. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी देण्यात आलेले पैसे पोलिसांकडून जप्त. अतुल घटकांबळेकडून 50,000 तर डॉक्टर श्रीहरी हळनोरकडून 2.5 लाख रुपये जप्त. रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या आरोपीच्या चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग स्वतंत्र समिती नियुक्त करणार. डॉक्टर तावरे, डॉक्टर हळनोरच्या निलंबनासाठी समितीनं मागवला अहवाल. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करणाऱ्या डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई. डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळनोर या दोघांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस. 7 दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्याचे आदेश. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात 3री तक्रार दाखल. वडगाव शहरी भागातील टिंगरे आणि विशाल अग्रवालनं 10 एकर जमीन बळकावल्याचा महिलेचा आरोप. पॉर्श कार कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधींकडून गाडीची तपासणी. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गाडीची तपासणी. पुणे आरटीओ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचा पोलिसांना सवाल. अजित पवारांनी फोन केला असेल तर मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेणार का? अंजली दमानी यांचा सवाल. मी कधीच कुणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. अंजली दमानी यांच्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर. मी दोषी असल्यास मलाही शिक्षा व्हावी. अजित पवारांचं वक्तव्य. पुणे अपघात प्रकरणानंतर शहरातील बार आणि पब्सची झाडाझडती सुरू. शनिवार, रविवार आणि सोमवारी पोलिसांची मुंबईत 50 ठिकाणी छापेमारी, तर मुंबईतल्या पवई परिसरातल्या बारमधनं एका अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी बारच्या मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल. जळगाव रामदेववाडी अपघात प्रकरणातल्या 3ही संशयित आरोपींना कोर्टाकडनं 14 दिवसांची कोठडी. 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आता न्यायालयीन कोठडी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे पोलीस आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याला एसआयटी चौकशीसाठी समन्स. भूखंड आपला असल्याचा रेल्वे पोलिसांचा दावा. कशाच्या आधारावर केला? तपास सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी होर्डिंगसाठी सिडकोकडे ठोस धोरण नसल्यानं हायकोर्टाचे सिडकोला खडे बोल. घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळे उघडले नसते, हायकोर्टानं खडसावलं. पुन्हा सत्ता आल्यास पंतप्रधान म्हणून मोदी 10 जूनला शपथ घेणार असल्याची चर्चा, तर भाजपनं 5व्या टप्प्यातच बहुमताचा आकडा गाठल्याचा अमित शहांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये. आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला हवा. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळांचं वक्तव्य. भाजपनं 80 ते 90 जागा देण्याचा शब्द दिलेला होता. भुजबळांनी बैठकीत करून दिली आठवण. भाजप मोठा पक्ष असल्यानं विधानसभेत भाजपला जास्त जागा मिळतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान. मित्रपक्षांचा योग्य सन्मान केला जाईल, फडणवीसांची ग्वाही. आपल्या पक्षाचं मनोबल वाढावं यासाठी सगळेच पक्ष जास्तीच्या जागांची मागणी करत असतात. भुजबळांच्या विधानसभेच्या जागांबाबतच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. कोकण पदवीधरमधनं मनसेची अभिजित पानसेंना उमेदवारी. मनसे पदवीधर निवडणूक स्वतंत्र लढवणार. लोकसभेसाठी मोदींना पाठिंबा. विधान परिषदेत मोदी नाहीत, अभिजित पानसेंचं वक्तव्य. आम्ही महायुतीत जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे. आम्ही विचार करूनच उमेदवारी जाहीर केलेली आहे. निरंजन डावखरेंशी मी फोनवर बोलणार. कोकण पदवीधरमधनं मनसेनं अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवर महायुतीतले नेते एकत्र बसून मार्ग काढतील, मंत्री दीपक केसरकरांची माहिती. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जे आम्हाला पाठिंबा देतील त्यांनाच आम्ही इतर 3 मतदारसंघात पाठिंबा देऊ, शिक्षक भारतीच्या कपिल पाटील यांची प्रतिक्रिया. ईव्हीएम सुरक्षेवरनं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट. मतमोजणीच्या दिवशी परिसरात मोबाईल जॅमर बसवण्याची काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत मागणी. 29 जूनला महाडमध्ये बहुजनांना एकत्र करून मनुस्मृतीचं दहन करणार, मनुस्मृती पुस्तकात येऊन देणार नसल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड आक्रमक. शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश होऊ देणार नाही, छगन भुजबळांचं वक्तव्य. महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणं गरजेचं, भुजबळांची मागणी. तुतारी गटातल्या 2 गुंडांमुळे पक्षाची वाट लागली, अमोल मिटकरींची शरद पवार गटावर टीका. तर आता लवकरच दुसरा धमाका होणार, मिटकरींचं ट्विट. गैरकृत्य करणाऱ्यांना कधीही आम्ही पाठीशी घातलं नाही, धंगेकरांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं उत्तर. धंगेकरांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे, चौकशीची आमची तयारी, देसाईंचा पलटवार. शरद पवारांना मोठा धक्का, युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांचा 10 जूनला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणार प्रवेश. मालेगावमधील माजी महापौर अब्दुल मलिक युनिस ईसा गोळीबार प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींची मागणी. माजी आमदार रमेश कदम, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह 72 जणांना 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा. मोहोळमधल्या उड्डाणपुलाखालील जाळी तोडणं आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्याप्रकरणी अडचणींमध्ये वाढ. 2018 मधल्या कीर्ती व्यास हत्या प्रकरणी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला मुंबई सत्र न्यायालयानं ठरवलं दोषी, आजपासून शिक्षेवर युक्तिवाद. मनमाड युनियन बँक एफडी घोटाळ्याची आमदार सुहास कांदेंकडून दखल, कांदेंची बँक आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद. 8 दिवसात योग्य निर्णय न घेतल्यास कांदेंकडून आंदोलनाचा इशारा. बीड जिल्ह्यामध्ये मराठा वंजारी जातीय संघर्षाच्या एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस प्रशासनाला जाग, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर मुंडेवाडीत दाखल. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, बीडमधल्या मुंडेवाडीतल्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. स्टोअर कार्ड न मिळाल्यानं अनेक एसटी कर्मचारी गणवेशापासून वंचित, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना अद्यापही प्रशासनानं स्टोअर कार्ड न दिल्याची माहिती. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं घेतलं दर्शन, कोल्हापूर हे जय शहा यांचा आजोळ. पावसाळ्याआधीच मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, टनलमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता. कोस्टल रोडच्या एक्सपान्शन जॉईंट्स दरम्यान पाणी गळती, यामुळे कोस्टल रोडला धोका उद्भवणार नाही तर वाहतुकीवरही परिणाम होणार नाही, कोस्टल रोड संदर्भात प्रशासनाचं स्पष्टीकरण. बर्फीवाला पुलाची पातळी उंच करून बर्फीवाला पूल गोखले ब्रिजला जोडण्याचं काम 14 एप्रिलपासून सुरू, 30 जूनपर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती. समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटरचा नागपूर ते मुंबई हा अंतिम टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू होणार, एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एबीपी माझाला माहिती. नाले सफाईच्या कामामध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारायला बीएमसीकडनं सुरुवात, सर्व कंत्राटदारांना मिळून 54 लाखांचा दंड ठोठावला, तर मुंबई शहर भागातल्या कंत्राटदारांना सर्वाधिक 31 लाखांचा दंड. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, ताज हॉटेल आणि विमानतळ परिसरात बॉम्ब ठेवल्याची फोनवरून माहिती, पोलिसांनी शोध घेतला असता काहीही संशयास्पद मिळालेलं नसल्याची माहिती. 10वीच्या परीक्षेत सरस्वती विद्यालयाच्या अनन्या कुलकर्णीला 100% गुण, माझ्या यशात शाळेचा मोठा वाटा असल्याची अनन्याची प्रतिक्रिया.
मुंबईच्या मालाडमधल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाच्या खुशी शिंदेला 10वीत 100% गुण. केवळ शाळा आणि घरीच केलेल्या अभ्यासाच्या जोरावर खुशीला 100%. 100% गुणांच्या परंपरेमध्ये लातूरच अव्वल. लातूरातल्या संजना कल्याणीला 100% गुण. दररोज न चुकता अभ्यास केला. संजनाची प्रतिक्रिया. 50% 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची जेसीबीवर वाजत गाजत मिरवणूक. नापास होईल असं वाटलेला पठ्ठ्या पास झाल्यानं उरणच्या चिरनेर गावात जंगी सेलिब्रेशन. यवतमाळमध्ये नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत पेपरात काहीही न लिहिता एका आजीला 98% मार्क. स्वतः आजीनं पेपरात काहीही लिहिलं नसल्याची दिली माहिती. त्यामुळे नवभारत साक्षरता अभियान केवळ कागदावरच असल्याचं चित्र. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाचा पेपर लीक. मराठवाड्यातील वैद्यनाथ महाविद्यालयातनं पेपर लीक. अधिक तपास सुरू. मुंबई विमानतळावर 10 किलो सोन्यासह तिघांना अटक. मुंबई कस्टम्स विभागाची कारवाई. तर विमानतळावर जप्त केलेलं सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत 8,68,00,000 रुपये असल्याची माहिती. वसई विरारमध्ये आर्थिक फसवणूक करणारा सराई तोतया पोलीस निरीक्षक अटकेत. वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई. विरारच्या अर्नाळा समुद्रात बांधकाम साहित्य नेणारी बोट उलटली. 11 जण सुखरूप तर एक व्यक्ती बेपत्ता. शोधकार्य सुरू. इगतपुरी तालुक्यातल्या वैतरणा धरणामध्ये 3 जण बुडाले. एकाचा मृतदेह हाती. गेल्या आठवड्याभरातील इगतपुरी तालुक्यातली तिसरी घटना. पिंपळगावच्या घाट गावात तलावात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा मुलासह पाण्यामध्ये बुडून मृत्यू. वैष्णवी शंकर घोडके असं मृत महिलेचं नाव. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातल्या उपळाई बुरुज इथं सेल्फी घेताना तोल जाऊन 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. 10 दिवसांपूर्वीच तरुणीचा विवाह झाला होता अशी माहिती. यवतमाळच्या घाटंजी इथं विहिरीत पडलेल्या 2 लांडग्यांना जीवदान. पाण्याच्या शोधात लांडगा विहिरीत पडल्याचा अंदाज. पालघरच्या विक्रमगड जव्हार रस्त्यावर जीप आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात. जीपमधल्या तिघांचा जागीच मृत्यू. वाळवंडा परिसरातली घटना. पालघरच्या पालीवाडा मार्गावर विचित्र अपघात. भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या वाडगावात वडील आणि मुलाला उडवलं. दोघांची प्रकृती चिंताजनक. ज्या गाडीनं दोघांना उडवलं ती गाडी एका स्थानिक राजकीय नेत्याची असल्याची माहिती. कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये मद्यधुंद कार चालकानं नागरिकांना उडवलं. नागरिकांना धडक दिल्यानंतरही चालकानं 3 किलोमीटरपर्यंत पळवली गाडी. घटनेत 2 वाहनधारक जखमी. मद्यधुंद कार चालक इचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात. मध्य प्रदेशसह नागपूर आणि नाशिकमध्ये एटीएम फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या गजाआड. जालना पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या. बीडमध्ये कापसानं भरलेल्या सरकीच्या ट्रकला अचानक आग. ट्रकची डिझेल टाकी लीक झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. चंद्रपूरमधल्या रामनगर पोलीस ठाण्यासमोर ट्रकला अचानक आग. आगीचं कारण स्पष्ट. अहमदनगरमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ. गेल्या वर्षी बिबट्याच्या हल्ल्यात 4 वन्य प्राण्यांचा मृत्यू तर 33 जण जखमी. वाशिमच्या मंगरुळपीर आणि मालेगावात 2 मृतदेह आढळल्यानं खळबळ. 37 वर्षीय विठ्ठल खोळेचा मृतदेह काटेपूर्णाच्या जंगलात तर मालेगावमधल्या जोगलदरीच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. मीरा भाईंदरमध्ये पर्यावरणपूरक गणपतींच्या प्रदर्शनाचं आयोजन. पर्यावरणपूरक गणपतींची स्थापना आणि गणेश भक्तांना जागरूक करण्यासाठी माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांचा अनोखा उपक्रम. नाशिकच्या भगूरमधल्या सावरकर वाड्याला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त वाडा सजवला. तब्बल 79 दिवसानंतर म्हणजेच 2 जूनपासून भाविकांना पुन्हा एकदा विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेता येणार. पालकमंत्री उपस्थित राहणार. मात्र आचारसंहिता सुरू असल्यानं मंदिराचे पुजारीच पूजा करणार.
तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवून शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जणांची समिती गठीत. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासेंच्या उपस्थितीत समितीची बैठक पार. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये जुन्नर आणि गुजरातमधल्या आंब्यांची आवक वाढली. गुजरातच्या केशर आंब्याला 500 ते 1000 रुपये डझनचा दर. कोकणातल्या हापूसची आवक मात्र घटली. यंदाच्या वर्षी सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज. केरळमध्ये 4 जूनला तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रोपवाटिकेचं मोठं नुकसान. सोलापूरच्या मोहोळमधल्या पापरी गावात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 2.5 एकरावरच्या केळीची बाग उद्ध्वस्त. सोलापुरातील मोहोळ आणि पंढरपूर तालुक्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा भुईसपाट तर घरांचे पत्रे उडाल्यानंही नुकसान. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बुलढाण्याच्या मलकापूर शहर पोलीस ठाण्याचं छत कोसळलं. पोलिसांवर जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ. दुसऱ्यांचं रक्षण करणाऱ्या पोलिसांची सुरक्षा धोक्यात. वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू. जळगावच्या यावलमधल्या आंबापाणी गावातली दुर्घटना. 4 वर्षांचा चिमुरडा थोडक्यात बचावला. वर्ध्याच्या नांदोरी परिसरात वादळाचं तांडव. शेकडो इलेक्ट्रिक पोल जमिनीवर कोसळले. घराचं छतही उडालं. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वोच्च तापमान नोंदवल्या गेल्यानंतर काल संध्याकाळी अर्धा तास पावसाच्या सरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. यवतमाळच्या महागाव, पुसद आणि आर्णी तालुक्यांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका. वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले तर विजेचे खांब पडल्यानं वीज पुरवठाही खंडित. राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुख्य सचिव नितीन करीर यांना सूचना. जायकवाडी धरणामध्ये 5%च पाणी साठा शिल्लक. धरणातलं पाणी आटल्यानं धरणाला भेगा. पाणी कमी झाल्यानं मंदिरही आली बाहेर. सांगलीच्या कडेगाव पाणी संघर्ष समितीचं प्रांताधिकारी आणि टेम्पो ऑफिस मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक कडेगाव यांना पत्र. पिण्यासाठी तसंच शेतीसाठी टेम्पो योजनेचं पाणी मिळावं अशी केली मागणी. नवी मुंबईमध्ये आज सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर मान्सूनपूर्व कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार. जुन्नर तालुका बिबटमुक्त करावा या मागणीसाठी किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून जुन्नर तहसीलदार कार्यालयापर्यंत स्थानिकांचा मोर्चा. मेंढ्यांसह मेंढपाळही मोर्चात सहभागी. राजकोट आग प्रकरणी पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. युवराज सिंग सोळंकी, राहुल राठोड आणि धवल ठक्कर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं. राजकोट अग्नितांडव प्रकरणात कोर्टाकडून आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी युवराज सिंग सोलंकीला कोर्टातच अश्रू अनावर. राजकोटमधल्या गेम झोनमध्ये फायर एनओसी नसल्याचं पोलीस तपासातनं समोर. विनापरवानगी गेली 3 वर्ष गेम झोन सुरू असल्याचंही तपासातून उघड. स्वाती मालिवाल हल्ला प्रकरणी दिल्लीच्या 30 हजारी कोर्टानं विभव कुमारचा जामीन फेटाळला. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर भारतातनं पळून गेलेल्या प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी भारतात परतणार. 31 मे रोजी थेट एसआयटी समोर हजर राहणार असल्याची दिली माहिती. अमेरिकेचा व्हिसा रिजेक्ट झाल्यानंतर पंजाबच्या तरुणाची अनोखी शक्कल. घराच्या छतावरच तयार केला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखा हुबेहूब पुतळा. ही निवडणूक राम भक्तांवर गोळी चालवणारे विरुद्ध राम मंदिर बनवणाऱ्यांमधली आहे. अमित शहांची काँग्रेसवर टीका. राम भक्तांवर गोळी चालवणाऱ्यांना तुम्ही मतं देणार का? अमित शहांचा मतदारांना सवाल. 4 जून नंतर पंजाबमध्ये सरकार पडणार या अमित शहांच्या विधानाला केजरीवालांचं प्रत्युत्तर. अमित शहा पंजाबच्या लोकांना ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊन घाबरवणार का? केजरीवालांचा सवाल. सोनिया गांधींना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणारे आता त्यांच्या सोबत लढतायत. मोदींची केजरीवाल यांच्यावर टीका. एबीपी माझा, उघडा डोळे
बघा नीट.